नमस्कार. गेले अनेक दिवस माझी खूप इच्छा होती आपल्या पंढरपूरला जाण्याची, पण मुहूर्तच लागत नव्हता. फायनली आज तो दिवस आलाय आणि आम्ही निघालेलो आहे आपल्या पंढरपूरच्या दिशेने. तर मी आत्ता सध्या आहे आपल्या पनवेल बस डेपोमध्ये आणि इथून आमची 11ची बस होती, जी फायनली आत्ताशी 12:30 वाजता आली आहे. व ही बस पकडून आता आम्ही आपल्या पंढरपूरच्या दिशेने आपला हा प्रवास चालू केलेला आहे. मी तर खूप एक्सायटेड आहे की कधी एकदा पंढरपूरला जातोय आणि आपल्या विठ्ठलाचं दर्शन घेतोय. आणि बघूया आता किती वेळ लागतोय पुढे. आता घाटात ट्रॅफिक आहे की नाही पुढे गेल्यावर समजेल, कारण मोस्टली विकेंडला घाटात खूप ट्रॅफिक असतं आणि आज पण शनिवार आहे, आम्ही शनिवारी रात्री चाललोय. थोडंफार तर ट्रॅफिक मला वाटतंय. आपल्या लोणावळा फूड कोर्टला गाडी थांबताच मस्त असा गरमागरम चहा घेतला, कारण विदाऊट चहा घेता आपला प्रवास पुढे जाणं शक्यच नाही. रात्रभराचा हा माझा प्रवास आता उरकत आला होता. 6-7 तास झाले होते आणि आता मस्त अशा ह्या उगवत्या सूर्याचं मला इथे दर्शन झालं. खूपच भारी असा इथून हा व्ह्यू मला खिडकीतून दिसला, म्हणजे बसमधून मी सहज ही व्हिडिओ काढली. ही किती भारी असा व्ह्यू वाटतोय हा उगवता सूर्य बघायला. आता मी जवळजवळ आलेलोच पंढरपूरच्या. सो फायनली ऑलमोस्ट 9 अवर्सचा ट्रॅव्हल झालाय आणि आत्ताशी आम्ही पंढरपूरला पोहोचलोय. ही बस आत्ताशी आपण इथे पंढरपूर डेपोला उतरलोय. ट्रॅफिकमुळे जरा जास्तच टाइम गेला आमच्या या जर्नीमध्ये. ऑलमोस्ट 9 अवर्स कम्प्लिटली लागले. 12 वाजता पनवेलवरून निघालेलो, पण आत्ताशी 9 वाजता मी इथे पंढरपूरला पोहोचलो. आता इथून आपल्याला पुढे ऑटोने देवस्थानच्या इकडे जायचं आहे. इकडे पंढरपूरला बस डेपोमध्ये उतरून इथून आपल्याला ह्या साईडला बाहेर चौकात जायचंय. तिकडून आपल्याला शेअरिंग ऑटो भेटते मंदिराकडे जाण्यासाठी. तर आपल्याला इकडे बाहेर जावं लागणार आहे ह्या साईडला. आता स्टँडच्या बाहेरून ऑटो करून आपण मंदिराकडे निघालोय. हे आपल्याला डायरेक्ट आपल्या मंदिराच्या इकडे सोडणार. आता आम्ही आंघोळ वगैरे करून सगळं रेडी झालोय आणि आता निघायचं होतं मंदिराकडे. आता रात्रभर ट्रॅव्हल करून खूप दमल्या. आता वाटते आधी पोटोबा करावा मग विठोबा. तर आधी पोटोबा करण्यासाठी आम्ही आता मिसळ खायला थांबतो एका. आता मिसळ ट्राय करूया आपण. इकडे वेगळीच मिसळ भेटली आहे, ट्राय करूया. कशी वाटते मिसळ तुला? तू खाल्ली आहे का? कशी आहे का टेस्ट? तुला वाटली का नाही? खाऊन बघितलीस ना? मला तर अजून बघूनच वाटतंय चांगली असेल का नाही, पण ट्राय करूया. सो फायनली मी आता इथे पंढरपूरला पोहोचलेलो आहे, जिथे की आपल्या मंदिराच्या बाहेर मी आहे. आणि आता दर्शनाला जाण्याआधी मी माझ्या कपाळावर आपल्या विठ्ठलाचा टिळा लावत आहे, जे की असा हा गंध लावल्यावर खूपच अशी वेगळी भावना येते. आपण खऱ्या अर्थाने आता इथे पंढरपुरात पोहोचलो हे असं वाटतात. विठ्ठलाचा टिळा आपल्या माथी लावलाय. तर हे सांगायचं राहूनच गेलं की आम्हाला पंढरपूर फिरवण्यासाठी माझी आजी गावावरून पंढरपूरला येऊन थांबली होती आदल्याच दिवशी. कारण मी आणि मम्मी फर्स्ट टाइम, म्हणजे मी तर फर्स्ट टाइम आलेलो, मम्मी बहुतेक आधी आलेली, पण मला माहित नाही. मग आजी बोलली मी येते तुम्हाला फिरवायला. सर्वात पहिलं आजी मला इथे आपल्या ह्या चंद्रभागी नदीवरती पुंडलिकाचं मंदिर आहे ते बघायला घेऊन आली. बोलली पुंडलिकाच्या दर्शनाला आधी जाऊया आपण. सो आता मी आहे चंद्रभागेच्या तीरी. मस्त अशी ही चंद्रभागा नदी आज मी पाहिली आहे पहिल्यांदा. पंढरपूरची आणखी एक परंपरा म्हणजेच चंद्रभागा नदीमध्ये दिवा अर्पण करणं. श्रद्धा, भक्ती आणि मनातील प्रार्थना या छोट्याशा दिव्यासोबत आपण नदीच्या प्रवाहात सोडल्या जातात. तर माझ्या आईने सुद्धा या क्षणाचा अनुभव घेतला आहे. आता या पुंडलिकाबद्दलचा थोडासा इतिहास माझ्या आजीकडून तुम्हाला ऐकवतो. आजीने काय सांगितलं ऐका. आणि आई वडिलांची भरपूर सेवा केली. भगवंत द्वारकेहून आले आणि द्वारकेहून आल्याच्या नंतर त्यांनी यांची सेवा पाहून त्यांना जागा मागितली पुंडलिकाला की मला तू राहायला जागा नाही. आणि त्यांनी एक वीट टेकली, त्या विटेवर उभे राहिले. आपल्या विठ्ठलाची सेवा पाहून तेवढ्या विटेवर उभा राहील, त्याच्यामुळे बोललं जातं का अजून विठ्ठल अजून विठ्ठल पुंडलिका. मस्त आहे फोटोशूटसाठी. इथे एक पॉइंट आहे. पंढरपुरातील आणखी एक प्रसिद्ध मंदिर म्हणजे हे ताकपेटे मंदिर. ह्याच्या मागचा इतिहास तुम्हाला माहित असेल तर नक्कीच सांगा मला. याला ताकपेटे असं का नाव दिलं गेलंय? तर आमचं मुख्य मंदिराचं दर्शन घेऊन झालं होतं. जवळपास आम्हाला 3 तास लाईनमध्ये उभं राहावं लागलेलं. 3 ते 3.5 तास गेलेले, त्यामुळे अक्षरशः खूप भूक लागलेली. तर बाहेर येताच पहिलं एका हॉटेलमध्ये आलो आणि मस्त अशी थाळी घेतली डायरेक्ट. बोललं पोटभर खावं लागेल, 3-3.5 तास लाईनीत उभा राहिलोय.
तर आता सध्या मी आपल्या मुख्य मंदिरापासून थोडं लांब आलो आहे हे दुसरं मंदिर बघण्यासाठी. हे सुद्धा खूप पंढरपुरातील फेमस मंदिर आहे, विष्णुपद मंदिर. इथे आपल्या भगवान विष्णूंच्या चरणांची आठवण जपली जाते, जिथे मी तुम्हाला पुढे दाखवतोच. ही आहे या विष्णुपद मंदिरातील पवित्र शिळा. यावर आपल्या श्रीकृष्णाचे व आपल्या विष्णू विठ्ठलाच्या पावलांचे ठसे आहेत असं मानलं जातं. त्यामुळं प्रत्येक भाविक इथे येऊन या शिळेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतो. मी आलो आहे पंढरपुरातील दुसऱ्या एका अजून पवित्र ठिकाणी, गोपाळकृष्ण मंदिर. येथील स्थानिक मान्यतेनुसार असं मानले जाते की हे मंदिर आपल्या रुक्मिणी मातेच्या माहेरशी जोडले जाते. त्यांच्या माहेरच्यांबद्दलचं इथे हे आहे म्हणून त्यांचं मंदिर आहे असं. आता सध्या मी आलो आहे आपल्या पंढरपुरातील तुळशी वृंदावन या बागेत. इथे मला एका स्थानिक रिक्षावाल्याने सांगितलं की हे एक चांगलं आहे तुम्हाला पाहण्यासाठी. इथे आपल्या तुळशीचे विविध जाती, विविध प्रकारच्या तुळशी या गार्डनमध्ये आहेत व तसेच आपल्या संत महात्मांचा इतिहास व त्यांच्या परंपरेत सुद्धा इथे पाहायला मिळेल. आतमध्ये प्रवेश करताच इथे समोरच आपल्याला या तुळशीच्या विविध जातीचे झाडे पाहायला मिळत आहेत व बाजूलाच आपली संत नामदेव महाराज यांची भव्य अशी मूर्ती देखील इथे पाहायला मिळाली आहे मला. आता पूर्ण गार्डन मी फिरणार आहे इथे. दुसरीकडे इथे आपल्या संत तुकाराम महाराज यांची सुद्धा चांगली अशी मूर्ती इथे आहे व बाजूलाच त्यांच्या इतिहासातील काही माहिती देखील लावलेली आहे. व या तुळशी वृंदावनच्या मध्यभागी सुंदर अशी विठ्ठलाची मूर्ती पाहायला मिळालेली आहे आणि खूपच अशी आकर्षित मूर्ती इथे आहे. आणि मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेल, जर तुम्ही देखील पंढरपूरला आला तर नक्की एकदा इथे सुद्धा भेट द्या. बाहेरचे 2-3 स्पॉट फिरून आल्यानंतर आता शेवटचा स्पॉट आपल्या पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या जवळच असलेले हे संत भगवान बाबा मंदिर. मला आजी इथे देखील घेऊन आली. हा मला नव्हता माहिती. आजीने सांगितलं इथे भगवान बाबांचं पण एक मंदिर आहे चांगलं, ते पण बघून येऊया. सो आता हा एक शेवटचा स्पॉट आम्ही इथे आलोय. रात्रीच्या आता हे आम्ही मार्केट फिरायला आलोय. इथे विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जवळपास जे काय मार्केट आहे, दिवसा जरा खूपच गर्दी होती तर आम्ही आधी सगळीकडे फिरून घेतलं आणि आता ह्या टायमिंगला बोललो जरा मार्केट फिरूया, इकडे काय काय वस्तू आपल्याला घ्यायला आवडतील काय नाही बघूया बोललो. आता आम्ही फिरतोय. संत नामदेव पायरीच्या समोर हे एक भजनी मंडळाचं भजन चाललेलं. मी इथून आम्ही म्हणजे मार्केट फिरत असताना बघितलं तर मला खूप आवडलं चांगलं इथे ऐकायला. थोडा वेळ थांबलो मी सुद्धा इथे. पंढरपूरला आल्यावर अनेकांचे तुम्ही फोटो बघितले असतील. हाच मुख्य पॉईंट तुम्हाला फोटोमध्ये दिसत असेल, कारण की हाच मुख्य पॉईंट आहे संत नामदेव पायरी म्हणून पंढरपूरमधील हा ओळखला जाणारा. सर्वांना इथेच फोटो काढायला आवडतं. कालचा पूर्ण दिवस आम्ही इथे मुक्काम केला. आता सकाळी 6 वाजता आम्ही इथून निघालोय. बघू शकता 6 वाजता सुद्धा इथे किती भाविकांची गर्दी झाली एवढ्या सकाळी. मला वाटलं सकाळी एवढी गर्दी नसेल, परत एकदा दर्शनाला जाईल. पण आता गर्दीमुळे आम्ही डायरेक्ट आता निघतोय. आम्ही बाहेर जायचा रस्ता पकडत होतो पण तेव्हा माझी सहज नजर या रांगेत गेली, रांगेवरती. म्हणजे 6 वाजलेत आणि एवढी रांग भाविकांची इथे गर्दी झाली सकाळी. बोललो किती लांब लांबून भाविक आहेत. तर मंडळी आम्ही आता कालचा पूर्ण दिवस पंढरपुरातील सगळे स्पॉट फिरलो व रात्री इथे मुक्काम देखील करावं. सकाळी आम्ही आता आपल्या परत मुंबईच्या दिशेने रवाना होण्यासाठी पंढरपुरातून बाहेर बस डेपोकडे चाललेलो रिक्षा करून. इथे बहुतेक आज मॅरेथॉन होती तर सकाळी खूप गर्दी झालेली इथे. तर सकाळी 7 वाजता पंढरपूरवरून निघून आम्ही आपल्या मुंबईच्या दिशेने रवाना झालेलो. आता आम्ही जवळपास पुण्याच्या पुढे निघलोय वाटतं आणि मुंबईच्या दिशेने जवळ पोहोचतच आलोय. चला तर मग बाय बाय, भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असेच माझे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा.